बापरे, किती डरावणंदायक होतं ते सीन. दरवाजा वाजणं, काय चोऱ्या व्हायला लागल्यात आता. मला तर लईच भीती वाटायला लागली. काय करावं काही सुचना झालंय. माझ्या मदतीला कोणतरी आलं तर बरं आहे असं वाटायलंय मला. देवावरून कोणतरी आलं पाहिजे बाबा. लईच भीती वाटायला लागलं. तर काय करू काही सुचना झालंय. काय ग चांदणी? बाबराव, तुम्ही? लय निवांत. बरं झालं तुम्ही आले. काय? अहो काय नाही, असंच थोडासा विचार करत बसले होते मी. कशाचा? आता कशाचा विचार करत होते काय सांगू मी तुम्हाला. अहो किती बघा ना कसं व्हायला लागलं ह्या गावामध्ये. हा, आणि एकतर मी जंगलात राहते. मला तर इतकी भीती सुटली आता. इथं काय करू काहीच कळणार झालंय बघा. एकटी दुकटी बाई, मी काय करू सांगा बरं आता तुम्हीच. भीती सुटली? हो, लय आता लय भयानक भीती. कशाची? तुम्हाला काहीच माहित नाही झालं? काहीच नाही, काहीच नाही. अहो आपल्या गावामध्ये चोर सुटलेत म्हण. घरानं सगळ्या चोऱ्या हुल्या. अहो दरवाजा खनखन खनखन दरवाजे वाजवते. माझा दरवाजा कोणी येऊन वाजवलं तर मी कसं करू एकटी सांगा बरं तुम्ही. कधी रात्रीला? हा, रात्रीलाच. अरे बापरे. पण तुझ्या दरवाजाला धक्के दिले ना? माझ्या दरवाजाला देईल असं वाटायलंय मला. दुसरीकडे चोऱ्या झाला ता. आणि तुम्हाला माहितीये मी एकटीच आहे, नवरा नाही काय नाही. एकटं काय करू सांगा बरं मी. हा, तुला जोडी नाही कोणी बरोबर. तुझा नवरा कामावर जायले, अजून येईल नाही. हा, एक तुला एवढं सगळं जंगल आहे. तेच तर मी वाटायले की आता काय सांगू तुम्हाला. गावात चालते राहायला? गावात नको बाई, माझं एवढं मोठं घरी सोडून मी नाही येत कुठे बी राहायला. मग नाही तर माझ्या घरी चाल ना. तुमच्या घरी? हा. तुमची ती बायको तुम्हाला कापून खाईल की नाही? नाही, मी तिला समजून सांगतो का तिचा नवरा नाही घरी, चोर सुटले, ती एकटी जंगलात राहते. नको बाई, मी नाही येत कुठे. नको? मग तू इथंच राहणार का? मग माझं घर, मी माझ्या घरात राहीन ना. मला फक्त एवढंच असं वाटायला मला कोणतरी मदत करायला यावं वाटायला. हो बापरा. नाही, मदत करेल मी. तू काही टेन्शन नको घेऊ. तुम्ही कसली मदत करता? तुला कशाची मदत लागते मला सांग. कशाची मदत म्हणजे आता कोणतरी सोबतीला पाहिजे ना बाबराव, मी हे सांगते तुम्हाला. अगं मग मी आहे ना. तुम्ही? तुम्ही काय मदत करणार आहे माझी? तू त्याची नको काळजी करू. तुला कशी मदत लागते मला सांग. कशी मदत लागते? आता तुम्ही जर माझ्या मदतीला आले तर चोर आले ना 2 बी, नाही तर 1 बी आला तुम्हाला असं हात धरून उचलून घेऊन जाईल सोबत. कसं करू मग? चांदणे तू येडी का काय? चोर आहे ना आपल्या पुढे ना, असे जिंगाट पळायचं पुढं. बाबरावला पाहिलं. एवढी ताकद आली तुला एक सांगू का? चोर आहे ना आतापर्यंत मी किती मारले. बापरे. हा, किती मारले? घरात यायचा टाईम आणि मी नेमके काय घेतलं माहिती का? लाटणं पळपट. दुसरं लाटण्या खाली हानी. चोर पुढे पळत, मी त्यांच्या मागे पळत. मला वाटलं अशी मोठी तलवार काढून. नाही नाही नाही, तलवार तुला काय काढायची गरज आहे? आपलं लाटणं तेवढं जे आलंय. पोळी करायचं लाटणं. बरंच पोळ्या करत फिरले नाही त्या चोरांच्या मागे. कुठे घालते ते ना? डोळ्यात, तोंडात, डोक्यात. मग किती मारामारी केली हो तुम्ही चोरांसोबत? लय जवळजवळ 4 तर डायरेक्ट संपून टाकली. हा, परत नाव नाही घेते बाबरावच्या घरात सुद्धा डोकं पाहते नाही चोर कधी. एवढं हिंमत दाखव. आणि येणं जर कळलं ना चांदीच्या घरी बाबराव आहे तर चोर काय पाखरू सुद्धा येणार नाही. पाखरू अरे कुत्र सुद्धा येणार नाही दारात. खरंच बाबराव? बर मग काय करा तुम्ही आज की नाही माझ्या घरी झोपा मग. अगं चांदणे काय मनातली बोलले. अगं त्या शब्दाची वाट बघत होतो मी. अगं तेच ते नाही का मदत तू बोलली ते. मग येईल ना मी. ठीक आहे चालते. हा, किती वाजता येऊ? काय नाही 4-5 वाजता या की तुम्ही. 4-5 ला येऊ का? हो, माझ्या घरात काय नाही, मी वर झोपेन, तुम्ही खाली झोपा. चालेल चालेल. हा चालते. मग येतो मग 4-5 ला. हो या मग. हो मी वाट बघीन बर का. हो, मग सकाळीच जाईल मी दिवस उगल्यावर. कवा बी जावा, पण मी तुमची वाट बघन. खोटं बोलू नका माझ्यासोबत. एकतर मला चोरांची भीती झालेली आहे. हे बघ चांदणी, तू काहीच काळजी करू नको. दिवसा काही भीती नाही, फक्त रात्रीच्याला भीती असते. हा ठीक आहे. मग एकदा मी 4-5 ला आलो ना तर सकाळी 7 ला जाईल.
पण हा? मग रात्रभर काही भीती नाही ना मला नाही काहीच नाही, तू बिंदास्त झोपायचं. आणि खरंच 4-5 चोर मारलेत का तुम्ही? अब खोटं नाही बोला चांदी. तू वाटलं तर आपल्या गावात विचार बाबरावचा काय आवाज आहे म्हणून. बरं बरं ठीक आहे, मग मी तुमच्यावर भरोसा ठेवून तुम्हाला झोपायला बोलवते बरं का? हो सांगितलं तुम्हाला. आता कोणाला आमंत्रण देऊ नको. कशाला देऊ मी आमंत्रण तुम्ही असताना? हा बस येऊ या मग. मग. या मग हो हो टाइमावर या, हो. पण नक्की या. हो येतो ना. हा ठीक आहे चालते जा. 4-5 वाला 5 वाजता येतो कंप्लीट. हो हो टाइमावर या. तोपर्यंत तू स्वयंपाक विपाक करून तयार राहू दे, मी जेवायलाच येतो. हा बाबा आम्ही वाट बघत बसते तुमची. या जा. ये रे बाय. हा या या. चला एकदाची आपली सोय झाली म्हणजे आता चोरांपासून काही भीतीच नाही मला. नवरा येईपर्यंत टेन्शनच नाही. अरे काय दौलतराव, का बाबराव कुठे गेला? निघाले गावात का? काय करतो गावाजवळ? असतील काम होतात बाबा. तू काय बाबा राजा माणूस, तुला कशाचं टेन्शन? आम्हाला बाबा हाय 4-5 घर आमच्या जीवावर चालत्यात. अरे, हा त्याच्यामुळे तू लग्न करत बरं का? म्हणजे कामाला लग्नाला काय समज? तुला बाहेर भेटत असलं आगाऊपणाचं बोलायचं नाही बघ बाबराव. काय असेल ते प्रेमानं. आता प्रेमानं मी बोलतोय म्हणलं प्रेमानं बोलायचं. अरे तूच मारला ना 4-5 घर चालत्या आमच्यावर. अरे कामगार रे आपल्या फार्म हा, लग्न कधी करतो रे तू? लग्न कधी करतो म्हणजे काय उपरा आहे काय? मी बायको गावाला गेली माहित नाही काय? नका लग्न झालं तेव्हा? आता काय करा आता असलं काहीतरी चित्र बोलत जाऊ नको बाबराव बरं का? तुला काय चेष्टीचा मूड झालाय, लय खुश दिसतोय हिला का? हा? लाटरी अरे. लागली का काय? हा? दौलतराव हा. माझं 6 महिने झाले तेव्हा लग्न झालंय. तू विचार कर, हा. लग्न व्हायला असताना तरी मला चांदी आज झोपायला बोलवलंय. चांदीन तुला झोपाय काय म्हणला तू? हा ना, आज संध्याकाळच्याला बघ माझं लग्न व्हायला तरी मला बोलते. खायला का बाबूराव, खालनं वरनं पांढरा झाला पण लका फाजीलपणाचं बोलणं गेलं नाही. आज दिवसा भास व्हायला लागलं तुला. चांदणी तुला झोपाय बोलावती वय, ती बी रातच्याला. चांगल्या डॉक्टर कडनं तपसून घे जरा. हो मला तपासायची काहीच गरज नाही. हा. दौलतराव तुला जर खरं पटत नाही ना माझं, तू जाऊन विचार तिला. अरे इचरायला काय लागा चांदणीवर लागा, अख्ख्या गावावर कुणावर विश्वास नाही पण माझा विश्वास चांदणीवर आहे. चांदणं असं करूच शकत नाही. नाही. आणि तू किती बी बडाया मारल्या, किती बी माझ्यापाशी पुढ्या सोडल्या तर काय फरक पडत नाही या दौलतरावला. हो बरं मी तुला कधी पुढे सोडताना दिसलो का? ही काय मग पुढे नाही तर काय सोडली, मोठा आयटम बॉम्बच करायला पडला की माझ्या पुढे. तू आता जायला लागली. कुणाची जळायला लागली? तुझ्यातनं दूर निघायला लागलाय. कसं काय? माझ्या संग एवढी अरे मी चांदणी- एवढा खुश आहे हम्म. तर मी आता 5 कधी वाजतील याची वाट बघतोय मी. होय. हो हम्म. मस्त जेवण बिवण करायचं, तिच्या चिडा बस ती बरं मी स्वयंपाक करते यावर रात्रीला. कशाच घरी जी मिळते आपली सुखाची अर्धी कोर ती खाला का? नको त्या चांदणीचा नाच करू नका. तुला सांगू का रोजची घरातली ना रोजच्या टोपल्यात कधी हात घालता येईल, होय पण बाहेरच्याला हात घालायचा आज भेटला तर घालून घ्या. ही तुम्ही आयुष्यात तुमचं लोकांची टोपली हुडकण्यात जाणार बाबूराव, हा ना? आणि आयुष्यात सुधारणार नाही तुम्ही. नाही पण आता मला माणूस की म्हणून तिने बोलवलंय. हा अरे वेगळं काहीतरी कारण असेल पण झोपायला शक्यच नाही. हा बरं एक कर तू जाऊन पाय, तिला विचार वाटलं सर. जाऊन पाहिन काय तुझं हा. काय आम्हाला सांगू काय करायचं काय नाही ती. आम्हाला बुद्धी आहे, आम्हाला कळतं कुठं काय करायचं कुठं काय नाही ती. हा तुझी बुद्धी चांगली चालत. हा म्हणत चांदणी ना झोपाय बोलाव दे. दिवसाला का माणसाला स्वप्न पडायला लागले ती. हा काय गाळात येत ना गाडी तो काय कुठून आणली? कुठून आणली म्हणजे? हा काय कुठून आणली काय? ये. गावली मला रस्त्यावर. आमचं नाही वाटतं आज. हो हे काय अरे रुबाबच असतो दौलतरावचा. बर चला त्या बाय कोण घेतलं निघा. हा चांदणीनं झोपाय बोलवले. हा हा बघा बघा दिवसा स्वप्न बघा. आईला बाब्याचा काही नियम नाही बर का, त्याच्या बोलण्यात बी खरं असेल. दौलतराव कुछ तो करना पडेगा. मग काय आता ह्या बाबूरावला अडवायचा म्हणल्यावर वापरा तुमचा फॉर्म्युला. अरे भल्या भल्यांची वस्ती उठावली ह्या दौलतरावनं, आणि बाबूराव क्या चीज है मेरे सामने. चलो अब देखो आगे आगे होता है क्या.
दौलतराव का नया फॉर्म्युला. काय बाई गुरा ढोरांचं मलाच पाहायचं सगळं 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 मलाच काम धाम दिलं बाया. मरा मरा वहिनी, पाणी वाहूनच मरा. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला नेमकं? हा नाही पटतं का तुम्हाला? ही पटतं? खुशाल तुम्ही असल्या उन्हातानाचं एकटी हिरीवरनं पाणी नेत बसलाय घरी, आणि नवरा असा मोकळा वळू सोडल्याने गावात सोडलाय. वरा 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 ह्याची दारं हिंडतोय नवरा. हा तुमची नजर आहे ना फक्त माझ्या नवऱ्यावर डोमकावळ्यावानी आहे ना. हा कसं सांगावं वहिनी, कुठल्या तोंडानं बोलावं तुम्हाला? हा झालं काय नेमकं ते तर सांगा. कसं झालं? अहो जरा तर घरात लक्ष द्यावं जरा तरी. हा आम्ही राव गावगाडा बघतो, गावातलं राजकारण बघतो, पण घराव लक्ष असतं वहिनी आमचं. हा तुमच्यावर असं बेफिकर राय. आता मलाच माझ्या नवऱ्यानं सोडलेलं आहे काम करायला. हा मग? तुम्ही मोकळीक दिली ना त्याला. एका दिवशी असा झोल दिल ना बाबूराव तुम्हाला, आता त्या बाबूरावला मीच ओळखलाय का आहे ती. कारण का जिंदगी चालली आमची त्याच्या बरोबर. हा काय गुणाचा आहे, काय लायकीचा आहे आम्हाला चांगलं माहित आहे वहिनी, पण तुम्हाला नाही कळणार ती. किती बी सावध करा. अहो भाऊजी नेमकं केलं तरी काय माझ्या नवऱ्याने ते तर सांगा मला. तुम्ही एवढे धाव आलेलं की सांगायला. काय केलंय ऐकल्यावर फ्युजा कशा धाड धाड उडते ती, तशा फ्युजा उडत्याल. नेमकं झालं तरी काय फ्युजा उडता म्हणता. सगळं सांगतो वहिनी. आज तुमच्या आयुष्यात इतकी वाईट घटना घडणार आहे ना, इथे इमेजिंगच करू शकत नाही. वाईट घटना म्हणजे ना तर पण तुमच्या हातात आहे ती रोखायची. आज रातच्याला बाबूराव चांदणीच्या घरी झोपाय जाणार आहे. आज की ताजा खबर. काय माझा नवरा चांदीच्या घर जाणार झोपायला? 100%. मी कस काय जाऊन देईन भाऊजी झोपायला? हा? काय खरं आहे तुमचं? बायकोच्या मुठीत नवरा असतो, पण उलट झालंय. बाबूरावनं बायको ठेवली मुठीत, अशी गावात चर्चा आहे सगळीकडे. हा होय? हे? मला तर वाटतं तुम्ही दरवेळच्या वाणी धोका तर नाही देत ना मला? कशाचं दरवेळची- दुकान बिकान काय एवढं खुल्लं खुल्लं सांगितलंय. तुमच्या ठिकाणी मी असतो ना, आणि असा जर नवरा कसा मला भेटला असता ना, बादली सहित उड्या आणली असती हिरीत. हा मग काय म्हणजे तुम्हाला वाटतं का मी मारावं पुडी मारून? मरावं नाही, हा? मारावं असल्या नवऱ्याला कसाबाला. हा सोन्यासारखं एवढा दागिना घरात असताना तसल्या पितळ चमक जर्मलकर जायची काय गरज आहे का? हा आमच्या दृष्टीला दिसतंय तुमचं सौंदर्य, पण त्या गिन्यान गेलेल्या दृष्टीला दिसतं का? मोतीबिंदू झाला त्याच्या डोळ्याला, जाळ झाला त्याच्या डोळ्याला. भाऊजी तुम्ही खरं बोलता ना? आज कसा जातो मा नवरा मी पण बघते. खरं आयुष्यात खोटं बोलायची सवय नाही या दौलतरावला. मी पण बघते आता कसा जातो बाबूराव. मी पण पायाला बांधून ठेवते त्याच्या. बाब्या बाब्या, कुणाच्या नादी लागला तू दौलतरावच्या? म्हण काय तर चांदणीच्या घरी झोपाय झाला. आता बोंबलत. चला असं आता आहे ना, चांदणी का जायचंय. जाता वेळेस तिला आंबे तरी पाहतोय एखाद घेऊन जातो ना खायला. आंब्याला तर आंबा दिसता ना. हा काय दिसला आंबा समोर? काय काय करू राहिली इकडं? कशाला आले म्हणजे? हा कधी रानाचं थोबाड नाही पाहिलं, आज लय आंब्याची होळी सुटली. नेमकं काय भानगड आहे तुमची? कसली भानगड? कसली भानगड? हा मला विचारता तुम्ही? खरं बोला, एक मी तुम्हाला विचारू राहिले आता नीट नाटका सांगा मला. माझ्या प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे. काय उत्तर? तुम्ही त्या चांदणीच्या घरी आज रात्री झोपायला जाणार आहे का नाही? काय? हा तुम्ही चांदणीच्या घरी आज रात्री झोपायला जाणार आहे का नाही? ए त्या चांदण्याचं का तुझं 17 वगैरे नाव न काढवा. तुला मागच्या वेळेस सांगितलं ना, त्या चांदण्याचा माझा काही संबंध नाही म्हणून. हा काला झोपायला जाल तिच्या घरी? म्हणजे बायको काल आहे? हा हो मला समजलं तुम्ही जाणार आहे. हा काय म्हणते? मी कुठे जाणार आहे? मी आपल्याच घरी राहणार आहे. खरं सांगा तुम्ही आज रात्री कुठे जाणार आहे? खोटं बोलायचं नाही बरं का माझ्या संग. परत सांगितलं नाही म्हणता. तेव्हा म्हणून की माझं डोकं खवळू नका. परत तुला सांगत डोकं खवळू नको मावाला. तुम्ही पण माझी सटकू नका. माझी सटकली ना मग तुमची सटकीन मग मी. म्हणजे? म्हणजे काय म्हणजे? तुम्हाला माहित नाही का तुम्ही कुठे जाणार आहे आज रात्री? अरे पण मी बाळाला घर सोडून जाईल कस काय कुठे? जाईन कस काय करू? तुम्हाला असं बांधून ठेवते ना मी खाटाला, सुटलंच नाही पाहिजे. मी रोज तुझ्या जवळच आहे ना, आणि मी कशाला कुठे जाऊ सांग बरं? हो मला कळलं तुम्ही ना त्या चांदणीच्या घर जाणार आहे झोपायला.
अरे तू आले ना कोणीतरी कान भरीत आणि ऊ म्हणलं का जू घेऊन पळती कोण हा? कोण नाही कान भरले हा मग कान नाही भरले खरं सांग तू अरे कोणा कान भरले सांग कोणी का भरले ना कान माझे बरं. तुला काय करायचं मग तुला सांगायला काय होतं सांगा काय होतं म्हणजे हा? तुम्ही चांदणीच्या घर जाणार आहे का नाही खरं बोला आता नाही जाणार नाही जाणार नाही जाणार मग चला घरी चला घरी म्हणजे तू मला पहिले सांग तुला कोणा सांगितलं सांग पटकन मला दौलत रावणी सांगितलं काय तुम्ही चांदणीच्या घर जाणार म्हणून झोपायला हा का आज रात्री या म्हणजे आज तर जावले तू आज कान भरायला कान भरा का जे खरं आहे ना ते सांगितलं खरं बोलला मिरची लागत हा काय तुला मागच्या वेळेस तुला दाखवून दिलता ना काय दाखवून दिलं हा? होतं मी दरवेळेस विश्वास ठेवत असते त्यांच्यावर समजलं ना हा काय हा ते म्हणले वहिनी यावेळेस मी तुम्हाला खरं बोलतो खोटं नाही बोलत हा ते बरोबर बरोबर मग अरे तो काय तोंड्या कसा आहे आपल्याला माहिती ना मुंगूस तोंड्या हा माहिती आहे हा? मला कसं आहे या काय दोन महाबदल बायकोला बडकून देतो येऊन काय भडकून आणि ते देत- त्याचं ऐकते का तू ऐकायचा प्रश्न नाहीये तुम्ही बोलले असताना दौलतराव जवळ की मी चांदणी जवळ झोपायला जाणार आहे अरे मी काल त्याचं तोंड तरी पाहतोय का तरी त्या दावल्याचं बायको कडू लागत हा? चांदणी गोड लागत का मला दावल्याचं तोंड पाहतो दौलतराव का खोटा बोलला माझ्या संग आणि मग खोटं नाही तर काय ते म्हणला वहिनी माझ्या रक्तात फरक नाही मी खरं बोलतो म्हणे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा अरे त्याच्या रक्तात फरक म्हणतो हा काळा जरा काय ना आणि तुम्ही कोणचे बोल आहे तुमचं कोणचं याच्या बोल आहे? डोम कावळा जाते येऊन बायकोला सांगतो मावाल्या तुम्ही पण कसं जाता ना आज रात्री मी पण बघते हा कोण समजलं ना अरे मी तुम्ही, हा? तो जवळच आहे मग चला मग घरी मी नाही चाललो कुठं नाही बांधून ठेवलं ना तुम्हाला खाटाला तर राहिलंच काय पुरत चहा हातपाय बांधून ठेवीन तुमचे हा ना हा चला घरी अगं मी काय ऐक ना काय? ऐक ना मला थोडं काम आहे गावामध्ये तेवढं गावातलं काम करून येतो नाही नाही मी नाही जाऊन अगं, देणार ऐक तुम्हाला. जाय ना. नाही, चुप बसा. ए, आव चला बाई. घरी, चला. टाइम तर होऊन गेला हा बाबराव कुठे बसलाय काय माहिती अजून पत्ताच नाही त्याचा यायचा तेव्हापासून वाट बघत बसली मी इथं अयो दौलतराव आणि तुम्ही कसं काय इकडे का आम्ही येऊ नका तुझ्याकडं अहो दौलतराव मी तसं नाही म्हणलं मग कसं तुम्ही यावं किंवा नाही यावं असं बोललो का आम्ही तुम्हाला काही पण काय? म्हटलं तर अचानक कसं काय तुम्ही इकडं आणि ते बी ह्या वेळेला अचानकच आलेलं कसं एक वेगळं असतं सरप्राईज असतं अचानक येणं म्हणजे बी. पण काय का चालणे आज जरा मूडच चेंज वाटतोय तुझा ग म्हणजे म्हणजे पहिल्यासारखी चांदणी वाटना मला म्हणजे अशी चमचम करणारी चांदणी वाटना म्हणजे आता कसं म्हणजे काय पहिले लई चमचम करत होते आता दिसणं झालं का चमचम म्हणजे करायला? किसी की तो राह देख रही असं चेहऱ्यावर पोस्ट पोस्ट दिसतंय ग म्हणून म्हणलं हा ते थोडं आता कसं भीतीदायक झालेलं आहे ना सगळं वातावरण त्यामुळं मला भीती वाटायली हो मग मी म्हणलं आता कोणतरी येईल का म्हणून वाट बघत बसले होते इथं मला काय म्हणायचंय चांदणी तुझ्या माग एवढा वरद हसता असताना गा कुणाला घाबरायची काय कारण आहे हा काय कळलं का तुला काही कळलं का म्हणजे नाही हो मला तर काही कळालंच नाही हा अच्छा तुला कसं कळलं हा बर बाबुरावला जाम कुतवलाय त्याच्या बायकोनं काय म्हणताय अयो दूध धुतलाय आय उठाय सुद्धा याय ना त्याला का बरं पण काय झालं काय असं आता मला तर काय माहित बाबा आणि आपल्याला असल्या चौकशा नाहीच पटत मग बायकोने मारलं म्हणून कसं माहित झालं तुम्हाला सांगतो की तुला हा ग्रामपंचायत मध्ये पेपर वाचत बसलो होतो हम्म. मग ते आपला सध्या नाही का अगं त्या लोखंडाचा सध्या अच्छा अच्छा हा 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 त्या गिरणीच्या पलीकडे नाही का राहत हा तेच ते आलता ग्रामपंचायत उतारा न्यायला हा. त्यानं सांगितलं मला काय म्हणाला तू कळलं काय म्हणला तुम्हाला दौलतराव म्हणलं नाही बाबा कळलं म्हणलं काय आमचं इथं आम्हाला मरण पडलंय आमचं मरण झालंय इथं काय म्हणला राव म्हणजे निवार चेंबवलाय म्हणली बायकोनं बाबूरावला जाऊ दे, आता दुसऱ्याच्या संसारात काय करायचंय आपल्याला हा पण जाऊ दे. होय बरं झालं त्याच्या बायकोने त्याला मारलं होय ना मला काय करायचंय होय चालणे हम्म. आपण तो आता तुझ्या जी वाट बघती ती काय येणार नाही हा काय बोलले तुम्ही ज्याची तू वाट बघती तो काय येणार नाही म्हणलं असं काय बी का बरं बोलताय तुम्ही मी कुणाची वाट बघत बसली इथं म्हणजे तुम्हाला काय वाटतंय म्हणजे मी माझ्या घराच्या दारात बसलीच नाही पाहिजे का बसली म्हणजे तुम्हाला वाटतं की मी कोणाच तरी वाट बघत बसली है ना असंच काहीतरी बोलणं आहे ना तुमचं चांदणी बाई हे बघा आम्ही एखाद्या विश्वास टाकला ना हम्म. पूर्ण विश्वास टाकतो आणि हो का
आम्हाला कुणी किती बी धोका दिला, किती बी गांडवायचा प्रयत्न केला, किती बी उल्लू काढायचा प्रयत्न केला, आम्ही त्यांच्यावरचं प्रेम कमी होऊ देत नाही. का? आम्हाला सवय लागली पहिल्यापासून जीव लावायची. आणि उदाहरण कोणाला देताय तुम्ही? समजणाऱ्याला समजलं पाहिजे. हो, प्रत्येक गोष्ट बोलून नसते दाखवायची. सरळ सरळ बोला ना. एक उदाहरणामध्ये कशाला सांगताय मला तुम्ही? तुम्ही डायरेक्ट बोला ना की मी तुलाच बोलतोय, है ना? असंच आहे ना तुमचं बोलणं? मलाच बोलताय ना तुम्ही? चांदणी चांदणी दौलतरावला तू नाही ओळखला का अजून? सगळ्या खबरा असतात मला. काय माहिती आहे मला तुम्ही कोणाकोणाच्या घाबऱ्या ठेवता. आणि तुम्हाला ओळखायला काय हो, तुम्ही तर आशे बी आहे आणि आशे बी आहे. म्हणजे इकडचं तोंड इकडं बी करू शकता तुम्ही. तसंच आहे सेम. काय तर गैरसमज करून घे. बरं मी काय म्हणतोय आता, जाऊ दे, काय करायचं लोकांचं आपल्याला. हा तेच तर. आता मूड पण झालाय, म्हणजे कसं मग ते आल्यासारखं थांबावं म्हणतोय मी बी. हा म्हणजे असं तसं. म्हणजे तुम्ही इथं माझ्या घरी थांबायचं बोलताय? हो, का? नाही आवडत आम्ही थांबलेलं तुला? अहो पण मग मी माझ्या झोपते ना माझ्या घरामध्ये, तुम्ही कशाला थांबता? का ग चांदणी, आम्ही झोपलेलं नाही आवडत तुला? काय हो दौलतराव, आम्ही कुठे नाही म्हणलं. झोपायला चालते की. काय चांदणी माहित आहे का, तुझी सेवा करायला लय आवडतं आम्हाला. कारण का, तुझी सेवा केली की आम्हाला मेवा मिळतो. चला चला की. लेडीज फर्स्ट. चांदणे, जी आपल्याला कायमची आडकाठी होती ना, बाब्या ग, मला वाटलं कोणती आवडते. असा त्याचा नांगा जिरवला म्हणते ना. कस काय? अच्छा हा. कसं आहे माहिती आहे का चांदणे, तुझ्याबद्दल असं कोण वाईट बोलायला लागलं ना गावात, मला नाही सहन होत ग. काय असेल ते असं. एवढा जीव आहे तुमचा? अगं चांदणे, जीव असल्याशिवाय एवढं बोलतोय का? हो का? पण काही म्हण, बाब्याची नजर वाईट आहेच तुझ्याकडं. असं जसा तुझा नवरा गेलाय ना गावाला, तेव्हापासून बघतोय त्याची नाटक. आणि इतकं विचित्र बोलत होता ना तुझ्याबद्दल चांदणी. हो. काय बोलत होता? चांदणी माझ्याशिवाय जगू शकत नाही, एवढं? चांदणी माझ्याशिवाय राहू शकत नाही. दवल्या, तुला काय माहित चांदणी माझ्यावर किती फिदा आहे. मी? हो. पण चांदणी, माझा विश्वास आहे ना तुझ्यावर, मला माहित आहे त्याला दिवसा स्वप्न पडतात ती. कारण माझं हे पाखरू ना असं कोणाच्या बी पिंजऱ्यात जाऊन बसणार नाही, किंवा कोणाच्या पिंजऱ्यात कोणाच्या झाड्यात अडकणार नाही. कारण माझ्या या चांदणी पाखराला ना चांगली समज आहे, कुठल्या जाळ्यात अडकायचं, कोणाच्या जाळ्यात अडकायचं. खरं बोलतोय ना आम्ही. हा, तुम्ही समजदार आहे ना, मग तुम्ही खरंच बोलता, कधी खोटं बोलता का? चांदणी, कसं का तुला जमतं असं? मला काय जमतंय आता, असं सगळं तर तुम्हालाच जमतं ना. बरोबर बोलले ना? एकदम बरोबर. कसं असतंय, हुशार माणसाच्या सानिध्यात राहिलं की हुशारी आपोआप येते. त्यात हुशारपण, सौंदर्य, दोन्ही कसं असं एकदम. खूपच हुशार दिसताय. हो ना. बर, मूड झालाय आज. हो. ओके, चला.
चांदणी चांदणी बाब्याचा आवाज आहे. असंच वाटतंय उठा लवकर. आईच्या गावात ह्या बाब्याच्या हाड काटी. बाहेर व्हा पहिले चला. तू पुढं तुझं घर आहे. बाबराव काय रे काय तोंडे का काय झालं? तू कस काय इथं कसं काय इथं म्हणजे हा काय कोणा काय काय इथं काय बंद ना काय कोणाचं का? का ग चांदणी हा तू मला बोलेल होतं ना. कुठं अडकले होते मग तुम्ही? अगं मला वेळ लागला. माझ्या बायकोचे माझे भांडणं झाले म्हणून मला वेळ लागला यायला. बर तर मग आता मी काय केलं माहिती का बायको झोपत आहे हं. बाहेर कुलूप लावून घेतलं आणि मी लगेच तुला आलोय. बाई लयच मोठं काम केलं हो तुम्ही आणि तर. मग शब्द गेले ना मी. हो लय छान केलं की. एवढा उशिरा आले तुम्ही लॉक करून आले म्हणून सांगताय मला. हा टाइम केव्हाचा दिलता मी तुम्हाला? तू गज मला 5चा दिलता. हा मग पण मग मला घरी वाद झाले कोणा तिचे कान भरले. ती मला म्हटली तुम्ही आज कुठे जाणार आहे सांगा कुठे जाणार आहे सांगा. हा म्हटलं अगं कुठेच नाही तुझ्याच जवळ आहे मी. हा, मग आता चालणे मला एक गोष्ट म्हणायची बघा मला पटतंय का? सोन्याचं ताट घरात असताना लोकांची दार घर हिंडायची काय गरज आहे का सांग? अरे कोली कुत्री कशी मोकाट सोडलेली असते ती जनावर तसंच लिगत झाली म्हणायचं का नाही? पटतंय का मी म्हणलेलं? अरे सोन्याचं थाट आहे ना हे केव्हा घरातच राहणार आहे. हा. पण बाहेरचं चांदीचं थाट सुद्धा पाहावं लागत. होय ना नशिबाने खावा लागत. होय ना मग होय ना ज्याच्या नशिबात आहे त्याला अरे मिळालं. काळ्या हा? मला बोलवलं तू कसं काय आला आज काय घेऊन आलता? ओ गप बसा. ई- त्यांना मी नाही बोलवलं मग तुम्हाला बोलवलं होतं. हो हा आणि तुम्ही ना ह्यांनाच विचारा ते कशाला आले होते मला नाही माहिती. काय घेऊन आलता रे? रेशन कार्ड द्यायला आलो तू रेशन कार्ड हा. मग रेशन तुला काय करायचं मी काय का द्यायना? रेशन कार्ड बघितलं तुझं रेशन कार्ड होय ना बाजाव काय हा? करत होता? बाजूवरच दिलं तिच्या हातात. हा काय रे? लय रानपुढचं हाणू बरं का बाबूराव हा ना? कामापुरतं बोल. दौलतराव हा घरी माझ्या काड्या केल्या तू. कोण म्हणलं ए बाबा काड्या करायला काय तेवढंच उद्योग नाही आम्हाला. मला- सांग दौलतरावचा स्वभाव सांग कसा काय आहे? बोलताय तुम्ही हा? असं? म्हणजे घरी म्हणजे तुमच्या बायकोला काढाय केलं ह्यांनी? अगं मी बरोबर टायमिंगला आला असतो पण ह्या काळ्यानं माझ्या बायकोचे कान भरले आणि याला काय सांगितलं चांदणीच्या घरी जाणार आहे म्हणा आज झोपायला. बापरे दैया रे हा? दैया. असं तुम्ही सांगितलं त्यांच्या बायकोला? वाटतंय मी असं बोलत. आणि ती जागा यानं भरून काढली. मुळात तुला हा? सांग त्या मोना वहिनीचं आणि माझं कसलंच पटत नाही. है ना? हा? तिला जर बघितलं ना असं समोर नुसतं तळपायाची आग मस्तकात जाते आणि मी कशाला बोलेल ह्याच्याबद्दल आणि असा काय मोठा जहागीरदार आहे ही ह्याच्याबद्दल त्याच्या बायकोपाशी बोलायला. पटतंय ना तुला? मला तर ना तुम्हा दोघांना पण काय बोलू ना काहीच कळणार झालंय बघा. काय बोलू बाबराव तुम्ही ना आता काय सांगू हे बघा काय झालं माहितीये का तुम्हाला मी ज्या टायमावर बोलवलं हा
त्या टायमाला तुम्ही आले नाही, बसले मी इथं तुमचा वाट बघत. तुम्हाला तर म्हणले होते मी तुमची वाट बघत बसते म्हणून. आता एवढ्यात असं झालं, दौलतराव आले. हा. आता मी म्हणलं बाई हा माणूस इथं कशाला आला असेल. मी विचारलं, हा दौलतराव इकडे कस काय, का आम्ही येऊ नये का. आता काय सांगू, इथं मला बोलत बसले. मग का आता टाइम बी होत गेला. म्हणलं आता काय करू काय करू. मग मला तू फोन लावायचा ना ग. अरे फोन लावायला तू कोण बॅरिस्टर लागून गेला ए, तू कोण आहे रे बारीकर? हा? बा, जास्त बोलतोय ना. मग? वेळेत मारेल तुला आता. फोन लावायचा आणि करायचा तू कशाला आदेश सुटतो, तिच्या मनाची इच्छा. हा मला फोन लावला लावल, तू कशाला सांगतो तिला. पण जे माझं चालतं ते तू काय चालेल म्हणजे तोंड घालतो. हा? मग तोंड कुत्र्यावाले घालतो. तू कुटका खायला पाहतो. ए? हे? तुला का कळत अरे कुत्र्याने जिरं झाला तुझा. तुम्ही दोघे बावल्या. अरे गप्प बसा, तुम्ही दोघे गप्प बसा रे बाबा. मी गप्पच आहे चुकी तर तुझ्याकडे. ना, चुकी तर खरं तर माझी आहे. तुम्हाला बोलवलं तुम्ही टायमावर नाही आले, ही चुकी तुमची आहे. हा यांना न बोलवता दौलतराव माझ्या इथं दारात येऊन बसले माझ्यासोबत बोलत. मग आले लय मध्ये घेतले का अयो. बाबूराव असलं काही बी बोलू काय नका. चांदरे पटायला पाहिजे. पटत. हा एक मिनिट थांबा. हा. जेव्हा तुम्ही माझ्या घरी झोपायला येणार होते तुम्हाला ते पटत होतं का. कोण मग तुला जोडी येणार होतं ना मी. मग ते बी तर माझ्या जोडीला म्हणून हा ना. बघितलं रे मी बघितलं. नाही नाही काय बघितलं बघितलं? आवाज ए, येतात. ए, बाबूराव काय बोललो काय आता नाही, नाही. तोंड फोडील. चांदणीला तसलं बोललेलं आवडत नाही बरं हा, का? काय? फाजील हा, हा. फाजील आलाय काय? बोलायचे बाप. हा सांगतो तुला मी, ती उगा खपवून घेते म्हणून बरं का. हा. करू नको तू. हा देखी हाकलून. हा हा हे बघा आता मी दोघांना पण सांगते, काय आजपासून माझ्या दारात दोघं पण यायचं नाही. कळलं तुम्हा दोघांना. मामा, आता मी तुझ्या नवऱ्याला फोन करतो. मला तुमची गरज नाहीये, तुमची गरज नाही. मला काही मदत करू मी नका. आता तुझ्या नवऱ्याला फोन करतो. हा माझ्या नवऱ्याला अरे जा कोणाला फोन हा. करायचा कर, मी आहे की. हा बोका रोज तो घरी बनाल. हा रात बोका चल 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 काय चाल. सांग, काय सांगायचं चांदे तू फक्त मला मत पाहिलं ना. नाग्याचा विश्वास माझ्यावर आहे, तू टेन्शन घेऊ नको. असली कुली कुत्री लय भोकणार. भोकू दे भाऊ भाऊ भाऊ. चल जाऊ. अरे बापरे कुताड्या. हा, जा. निघा निघा निघा, तुम्ही बी निघा. चला आजपासून यायचं नाही इथं बिलकुल माझ्या दारात. निघ, हा. निघ. आ, तुम्ही काय एवढं ओरडायले. हा तुम्ही कोणत्या चांगल्या नावाचे हो. तुला म्हणलं ना. काय तुला म्हणलं ना? तुला कोण बोललं की मला तळपायाच्या मस्तकात जाते म्हणून. हा गब्बसा मग काही बी ना फुगी करू नका. काय केलं होत्या बाब्याच्या बायकोसोबत तुम्ही. कशाला लावा देवी करता हो इकडे तिकडे तुम्ही. नाही ग. काय नाही ग? चालणे, तुझ्या शपथ गप्प बसा ग, उगा. नाही खरं. हा, नका मला लाडी गुडी लावू. निघा तुम्ही बी. नका येऊ तुम्ही पण माझ्याकडं. बरं काय नाही घरी बिरी यायचं. बरं, राहू दे आता जातो. हा. रातच्याला येऊ. काय नका येऊ. जा अगं जा म्हणलं ना. हे बघा मला तुम्हाला धक्के मारून ना पाठवायची तर इच्छा होण्या झाल्या, पण मला मजबूर करू नका. निघताय का निघताय का निघताय का निघा. शेवटी मला ना दोघांनीही मजबूर केलं धक्के मारून काढायला. दोघं ना एकाच लायकीचे. जाऊ दे मीच झोपते माझी एकटी घरामध्ये.